मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. शनिवारी सकाळी सकाळी कुसुम शांताकडे आली. कुसुमला सुरुवात कशी करावी हे उलगडत नव्हतं. कुसुम भांबावली आहे हे शांताला समजून आलं. साहजिकच होतं. कुसुमला फारसं शिक्षण नाही. ती शाळेत शिपायाची नोकरी करते आहे हे माहिती होतं शांताला. कुसुमवरती अडचणी मागून अडचणी येतात आणि प्रत्येक प्रसंगात आपला नवरा शशांक कुसुमच्या पाठीशी भावासारखा उभा राहतो हेही शांताला माहीत होतं. ही माहिती शशांकच तिला वेळोवेळी पुरवत असे. आपला नवरा हे भलं काम करतो आहे याचं शांताला खरं तर आश्चर्यच वाटलं होतं. त्याचबरोबर एखाद्याच्या कुंडलीत चांगले ग्रह असतात. परिणामतः संकटाच्या प्रसंगी हे ग्रह कोणाकडून तरी मदत मिळवून देतात. असंच काही होत असावं. शशांकला कुसुमच्या पाठीशी उभं राहण्याची प्रेरणा कुसुमच्या कुंडलीतच ग्रहांनीच दिली असावी. आत्ताही काही नवी अडचण आली असणार. यावेळी शशांक असता तर सोय झाली असती. शांता म्हणाली, काल रात्री शशांक गावी गेला आहे. तरी पण तू मला तुझी अडचण सांग. मला जमेल तेवढं मी करेन. मंगळवारी सकाळी शशांक परत येईल. ओक साहेब गावाला गेले आहेत हे मला माहीत आहे. म्हणूनच मी आले आहे. कुसुम अडखळत म्हणाली, खरं तर मी यापूर्वीच यायला हवी होते. मी उशीरच केला आहे. कुसुमचा गोल गोबरा गोरा चेहरा उतरला होता, फिसकटला होता. सतेज डोळ्यांमध्ये भय होतं. शांताच्या मनात पाल चुकचुकली. माझ्या मदतीवरती कुसुम उभी आहे अशी प्रौढी शशांक आपल्या समोर मारतो. मग ही कुसुम ओक साहेब गावाला गेले आहेत म्हणून तर मी आले आहे असं का म्हणते आहे? कुसुमच्या अडचणी निवारण करणाऱ्या ओक साहेबांनीच काही अडचण तिच्या समोर उभी केली आहे की काय? म्हणजे शशांक कुसुमशीही शशांक सारखाच वागला की काय? कुसुम बरोबर तिचा 7 वर्षांचा मुलगा रोहन आला होता. रोहनला वाचायला शांताने एक गोष्टीचं पुस्तक दिलं. त्याच्या पुढे वाटीत रव्याचा लाडू ठेवला. नंतर शांता कुसुमला म्हणाली, चल स्वयंपाकघरात चल. आपण तिथं बोलू. कुसुम, तुझं गाऱ्हाणं माझ्या नवऱ्याविरुद्धच तर नाही ना ग? मला तुझी मोठी बहीण समजतो. का कोणास ठाऊक शांताला कुसुमच्या पाठीवरून मायेने हात फिरवावासा वाटला. त्या स्पर्शाने कुसुमला विश्वास दिला, धीर दिला. कुसुमने ठेचकाळत सांगायला सुरुवात केली. जरा वेळाने ती स्वतःच्याच निवेदनाच्या प्रवाहात सापडली आणि मग बोलतच राहिली. कुसुमने जे सांगितलं ते भयंकरच होतं. पण कुसुम सांगते आहे ते खरं आहे. आपला नवरा शशांक कुसुम सांगते त्याचप्रमाणे असणार. शशांककडून खुलासाही मागण्याची गरज नाही. या निर्णयाला शांता ताबडतोब आली. शशांकचं हे विपरीत वागणंच त्याच्या स्वभावाशी सुसंगत होतं. रावणाने रावणासारखंच वागायला हवं. शशांक गेला काही काळ कुसुमला भाऊ म्हणून मदत करत होता याचं खरं तर शांताला आश्चर्यच वाटत होतं. शशांक चांगला पुत्र होऊ शकत नाही, चांगला पती होऊ शकत नाही, चांगला पिता होऊ शकत नाही हे शांताच्या अनुभवाचं होतं. हा शशांक चांगला भाऊ कसा काय होऊ शकतो? कुसुम कोण? तर शाळेतील एक शिपाई. तिच्या पाठीशी शशांक निस्वार्थीपणाने उभा राहू शकतो? कसं शक्य आहे हे? शांताने मनाविरुद्ध स्वतःचं समाधान करून घेतलं होतं. काळ्या कुट्ट ढगालाही प्रकाशाची एक किनार असते. जहाल विषातही काही औषधी गुण असतो. पण तसं नव्हतं. कुसुमने जे सांगितलं त्यावरून शांताची खात्री पटली की शशांक हा प्रकाशाची किनारही नसलेला काळा ढग आहे. शांताने कुसुमला धीर दिला व निर्धाराने सांगितलं, कुसुम, मी यातून निश्चितपणे मार्ग काढेन. तू जराही काळजी करू नकोस. मला आखणी करू दे. तुझ्या माझ्याजवळ चांगले 3 दिवस आहेत. निश्चिंतपणे जा. तू माझ्याकडे आलीस, माझा तुला विश्वास वाटला, यात सर्व काही आलं. कुसुम व रोहन निघून गेले.
शांताने आखणी करायला आरंभ केला. आखणी हा शशांकचा शब्द होता. शशांक नेहमी म्हणायचा, माणसाने विचार करावा आणि आखणी करावी. आखणी परिपूर्ण असेल तर कार्यसिद्धी ठरलेली आहे. आपणही पक्की आखणी केली पाहिजे. मंगळवारी शशांक घरी परतेल तोपर्यंत कार्यसिद्धीच व्हायला हवी. शांता स्वतःशीच पुटपुटली. कुसुमने आपल्याला जे सांगितलं ते कुसुमकडून आपण लिहून घेतलं पाहिजे. काय नेम, उद्या शशांक पुढ्यात उभा राहिला आणि कुसुम घाबरली तर? आपला शब्द तिने फिरवला तर? मग आपणच खोटे पडू. तसं होता कामा नये. 4 जणांच्या साक्षीने कुसुमचं बोलणं कागदावरती उतरवलं पाहिजे. आज केवळ शशांकच्या मेहेरबानगीने शशांकच्या नावावरच्या 2 खोल्यांत कुसुम राहते आहे. शाळेतील शिपायाची नोकरी व शिवण्याचं काम करून स्वतःला व रोहनला जगवते आहे. शशांकने स्वतःच्या 2 खोल्यांतून कुसुमला हाकललं. तिच्या राहण्याचा आसरा नाहीसा केला तर कुसुम जाईल कुठं? शशांकने लटपटी खटपटी करून कुसुमची शाळेतील नोकरी घालवली तर ती खाणार काय? कुसुम शशांकच्या विरुद्ध केव्हा उभी राहील? जर कुसुमच्या व तिच्या मुलाच्या डोक्यावर छप्पर असेल तर? कुसुमच्या शिवणाच्या मशीनला जागा मिळाली तर? याचा अर्थ आपण कुसुमला व रोहनला तिच्या फुटक्या संसारासह आपल्या ब्लॉकमध्ये आश्रय नव्हे, हक्काचा निवारा दिला पाहिजे. आखणी पक्की व भक्कम हवी. शांताने डोळे मिटून घेतले. मिटल्या डोळ्यांपुढे शांताने आपला 12 वर्षांचा संसार आणला. शांताला दिसली शशांकने केलेली तिची घोर फसवणूक. शांता आई होती. तिचा कुसुमच्या रोहन एवढा मुलगा होता. पण तिचा नंदन तिच्या जवळ नव्हता. शशांकच्या परिपूर्ण आखणीमुळे तो गावी आजोळी तिच्या आईवडिलांजवळ होता. नंदनच्या जन्मापासून. का तर शशांकला वाटत होतं की शांताने शिकावं, मोठं व्हावं, स्वतःची प्रगती करावी. शशांक सासऱ्यांना म्हणाला, मुंबईसारख्या ठिकाणी स्त्रीने करिअर करायचं असं म्हटलं की स्वतःचं लहान मूल अडथळा होतं. माझा व्यवसाय वकिलीचा. माझ्या येण्या जाण्याच्या वेळाही निश्चित नाहीत. शांताला मुलात गुंतवून तिची बुद्धी व कर्तबगारी खच्ची करणं जीवावर येतं. एवढं लहान मूल नवे फूलच नोकरानीच्या हाती देणं म्हणजे आपलं हृदयच देहाबाहेर ठेवणं आहे. तुम्ही नंदनला ठेवून घ्याल का? शांताचं शिक्षण संपलं की नंदनला घेऊन जाऊ. आर्थिक बाबतीत काही म्हणजे काही चिंता करू नका. शांताच्या आई वडिलांनी नंदनला ठेवून घेतलं होतं. पण नंदनला परत आणण्याची भाषा शशांकने कधीच काढली नाही. उलट शशांक नंदनला न आणण्यासाठी नवी नवी कारणं सांगत होता. आजी आजोबांचा नंदनला लळा लागला आहे असं म्हणत होता. मुंबईच्या कोंदट वस्तीत आणण्यापेक्षा गावी मोकळेपणानं राहतो आहे तेच बरं आहे असंही म्हणत होता. शांताने बँकेत नोकरी मिळते आहे तेव्हा ती नोकरी घ्यावी. दुपारच्या कॉलेजच्या ऐवजी सकाळचं कॉलेज जॉईन करावं. नोकरीचा अनुभव मिळतो. सेवा ज्येष्ठता पदरी पडते. शिक्षण चालूच राहतं असं शशांकने सुचवलं. सर्व आखणीप्रमाणेच झालं. पदवी मिळाल्याबरोबर बँकेत प्रमोशन मिळालं. बँकेत बऱ्यापैकी वरची जागा मिळाल्यावरती शशांकने सुचवलं, शांता बँकेकडून ब्लॉक करता अर्ज मिळव. पडेल ते व्याज मान्य कर. आणि हो, घ्यायचा तर मोठा ब्लॉक घे. कर्ज फेडण्याची चिंता नको. मी हा इथं भक्कम पाय रोवून उभा आहे. शशांकची आखणी निर्दोष होती. योजना भक्कम होती. त्यामुळे ती यशस्वीही झाली. यशस्वी योजनेची माहिती केवळ योगायोगाने शांताच्या थेट कानांवर पडली. त्या दिवशी शांता बँकेतून घरी परतली होती. तिच्या अंगात ताप होता म्हणून. ती घरी आली आणि बेडरूममध्ये आडवी झाली. काही वेळाने शशांक आला. त्याच्याबरोबर त्याचा मित्र मोकल होता. शांता बँकेत नाही आणि घरी आहे हे शशांकला माहीत असण्याचं कारणच नव्हतं. शशांक व मोकल हॉलमध्ये बसले. शशांकने विस्कीची बाटली काढली. मोकल या सोवळ्या मित्रापुढे त्याने मँगोला ठेवला. शशांक एका पेगनंतर मोकलशी चढ्या आवाजात बोलायला लागला. पोप्या, तू लेका शिकवण्या करत घसा खरडत मारणार. दिवसभर शाळेची नोकरी नंतर शिकवण्या.
तू जन्मभर गाढवासारखा राबणार आणि मँगोला पिणार. तुझ्या कुंडलीत विस्की नाहीच रे. शशांक, तू नशीबवान आहेस बाबा. तुझं वेगळं आहे. तुझा व्यवसाय स्वतंत्र वकिलीचा आहे. तू वेळेचा बांधील नाहीस. मी निघतो. माझी शिकवणीची बॅच आहे, मोकल बोलला. शशांकच्या चढ्या आवाजामुळे बेडरूममध्ये शांताला जाग आली. पोप्या, मोकल या शशांकच्या मवाळ व सरळ मित्राचा आवाजही शांताला छान ऐकू येत होता. बैस रे, शिकवण्या कायमच्याच मागे आहेत. आज शिकवणीला गोळी मार. एन्जॉय. शशांकला आज मोकल या दरिद्री मित्राला आपला महिमा ऐकवायची लहर आली होती. पोप्या, तुझ्यानंतर मी मुंबईत आलो. रामदासींच्या चाळीतील 2 भिकार खोल्या मला तुझ्याचमुळे मिळाल्या. पण तू लेका अजून त्याच चाळीत खितपत पडला आहेस आणि मी हा एवढा ब्लॉक व्यापून बसलो आहे. तुझा वकिलीचा व्यवसाय, त्यात पैसा बराच असतो म्हणे. नो 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 नो. माझा पैसा माझ्या विस्कीसाठी आहे, माझ्यासाठी आहे. तो मी काय म्हणून ब्लॉकमध्ये अडकवेन? मोकल्या, फुकट ब्लॉक हवा तर त्यासाठी यू शुड प्लॅन. आखणी करायला हवी. मोकल जातो जातो म्हणत होता. विस्कीच्या नशेत बर्फासारखा तरंगणारा शशांक त्याला थांबवत होता. स्वयंपाकघरात जाऊन शशांक शेवचकल्या घेऊन आला. त्याने आपला ग्लास भरला. मोकल पुढे आणखी एक मँगोला ठेवला आणि पुन्हा आपली चतुराई आखणी गरजून मोकलला सांगत राहिला. सारांश काय तर शशांकची आखणी व योजना चोख होती. मोकल, शांता बँकेत नोकरी करते. ब्लॉक करता तिनेच बँकेतून स्वतःच्या नावावरती कर्ज काढलं आहे. कारण कर्ज तिलाच मिळतं, मला मिळालं नसतं. कर्जाचे हप्ते तिच्या पगारातून कापले जातात. माझा मुलगा आजोळी सासू सासऱ्यांकडे फुकटात वाढतो आहे. माझा वकिलीचा व्यवसाय तितपतच चालतो. पण व्यवसाय नाही चालला तर आपला आराम तरी कुठं गेला नाही. माझ्या या व्यवसायात मिळणारा पैसा माझ्या कपड्यांवर, दारूवर, माझ्या चैनीवर, छान छोकीवरती मनाप्रमाणे उधळायला मी मोकळा. 2 पैसे उरले तर ते माझ्याकरिता बाजूला ठेवतो. म्हातारपणी बायको पुढे हात पसरणार नाही. अरे ओक, पण आपल्याच बायको मुलाबाबत असा विचार करणं वावगा आहे रे, पाप आहे. खरं म्हणजे आपण जे मिळवतो ते बायको मुलांचं असतं. तू उफराटा विचार धरतो आहेस रे. मोकलला शशांकचा विचार रुचला नाही. अरे हट. मोकल, यात कसला आला आहे पाप. माझ्या बायकोचं झाड मी लावलं आहे, पाणी मी घातलं आहे, फळ मी खाणार. लेका, मला काय मुंबईत बायको मिळत नव्हती, पण मला मुंबईतील बायको नको होती. मुंबईतील पोरी हुशार असतात. माहेरच मुंबईत असल्यामुळे त्यांचे आईबाप, भाऊ बहिणी 100 वेळा येतात जातात आणि आपण काय करतो काय नाही याचा थांगपत्ता आपल्या बायकोला लागतो. आपली दुपारची विस्की उघड्यावरती येते. मी गावी गेलो आणि लिमये सरांच्या शांतीला मागणी घातली. मुलगी चिकनी होती, वर हुशारही होती. कच्चा माल उत्तम होता. मी हुंडा घेतला नाही का म्हणून विचार, तर मी आखणी केली होती. माझं पोरगं मी नंतर सासू सासऱ्यांच्या गळ्यात बांधणार होतो. पोरगं फुकटात वाढणार होतं आणि माझ्या सुखात पोराची लुडबुड विघ्न निर्माण करणार नव्हती. शांता बेडरूम मधून चक्रावून ऐकत होती. शशांक, अरे मूल म्हणजे संसाराच्या वेलीवरचं रम्य फूल रे. आपल्या कुळाचा दीपक. तू काय बोलतो आहेस याची तुला जाणीव नाही. तू अगोदर पिणं थांबव बघू. शशांक थांबायला तयार नव्हता. तो आपल्या योजनाबद्ध यशस्वी मोहिमेचं वर्णन आज मोकलपर्यंत पोहोचवणारच होता. शशांकने शांताशी लग्न केलं. मुलंही लगेच होऊन दिलं. कारण एक मूल झाल्यावरच स्त्रीदेह पूर्ण फुलतो. आतून बाहेरून नीट विकास पावतो. असा पूर्ण स्त्रीदेह पुरुषाला अधिक सुख देऊ शकतो. शशांक हे खुलवून सांगत होता. म्हणून शशांकने शांताला एकच मूल होऊन दिलं. आता दुसरं मूल नाही. मला माझ्या वैभवात सुखामध्ये भागीदार नको. शशांकने शांता पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी गेली होती तेव्हाच शशांकने सासऱ्यांना विनंती केली, सर, शांताने शिकावं, मोठं व्हावं असं मला वाटतं. तिची बुद्धी उत्तम आहे. प्रश्न फक्त या मुलाचा आहे. तुम्ही जर याला 2-3 वर्ष सांभाळलं तर शांताचं शिक्षण पुरं होईल. माझा व्यवसाय वकिलीचा.
24 तासांचा, मुलाकडे कोण पाहणार? लिमये सरांनी आपला नातू आनंदाने ठेवून घेतला. हुंडा न घेणारा, बायकोला शिकवून कर्तबगार करू पाहणारा, उदार मनाचा जावई आजकाल कोणाला मिळतो? लिमये सर कालच्या आपल्या विद्यार्थ्यांवरती आणि आजच्या आपल्या जावयावरती बेहद्द खुश होते. शशांक मोकलला सांगत होता, मोकल्या साल्या बायको मी निवडली होती. बाळंतपणाहून आणली आणि नोकरीत अडकवली. प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा हे तिला पटवून दिलं आणि वर सकाळच्या संध्याकाळच्या कॉलेजात घातलं. नोकरी व संसार म्हणजे मी यांना सांभाळत उत्तेजन द्यायला आपलं काय जातं आहे? माझे गेले फक्त 2 शब्द. हिरकणी म्हणायचं, पैलू पाडतो म्हणायचं आणि पळायला लावायचं. मी शांताला बँकेत नोकरीला लावली. का म्हणून विचार? शशांक मी जातो रे. तुझी ही भाषा मला ऐकवत नाहीये. वहिनींच्या विषयी तू असं बोलतोयस? साल्या मित्र म्हणवतोस आणि माझ्या बायकोची बाजू घेतोस. तू मनातून माझ्यावरती जळतो आहेस. माझ्याकरिता तुला एक दुपार खर्च करता येत नाही. थांब, मी तुला कोंडूनच ठेवतो आत. शशांक तिरमिरीने उठला आणि त्याने दाराला आतून कुलूप लावलं. मोकल्या, शांताला मी बँकेतच नोकरी का लावली हे विचार, शशांकने फरमावलं. का? शशांकने पीत पीत थांबत थांबत सांगितलं. या बँकेची हाऊसिंग सोसायटी होणार आहे हे मला माहिती होतं. बायको कर्ज काढते, बायको कर्ज फेडते, बायको बँकेच्या परीक्षा देते, ऑफिसर होते, अधिक पैसे मिळवते, स्वयंपाक करते, घर चालवते, स्त्रीची सर्व कामं करते. नातू आजोळी फुकटात वाढतो. आपण राजासारखं राहतो. केवळ योजना नीट आखावयास हवी. आता बोल. मोकल काहीच बोलला नाही. तो अवाक झाला होता. शांताने हे सर्व ऐकलं. तिच्या मनावरचा ताण पूर्णपणे नाहीसा झाला. तिला शशांकचं मन स्पष्टपणे समजलं. तिच्या मनात कितीतरी वेळा यायचं, हा संसार आपण चालवतो. शशांक पैसे तर मिळवत असणारच, पण तो त्याच्या पैशाचं करतो तरी काय? नंदन आपल्या जवळ नाही, त्याची आपल्याला किती आठवण येते. रजा मिळाली की आपण माहेरी पळतो. शशांकला मुलाची आठवण कशी येत नाही? आपले आई वडील एक पैसाही घेत नाहीत, पण आपणहून का द्यायचे नाहीत? शशांक सतत मला बजावून सांगतो, शांता, मी तुझ्या वडिलांना ओळखतो. त्यांना पैसे देऊन त्यांचा अवमान करू नकोस. तुझ्या उत्कर्षात, प्रगतीत आपलाही सहभाग असावा असं त्यांना वाटतं. पैसे देऊन त्यांचं हे अमोल श्रेय हिरावून घेऊ नकोस तू. चला, आज पूर्णपणे कोडं तरी उलगडलं. आपल्या मोठ्या ब्लॉकला बाहेर पडण्यासाठी 2 दरवाजे आहेत. ही केवढी मोठी सोय आहे हे तिला आज जाणवलं. दुसऱ्या दाराने हलक्या पावलाने शांता बाहेर पडली. कोपऱ्यावरच्या हॉटेलात जाऊन तिने चहा घेतला. नंतर ती सुन्न मनाला धीर देत बागेमध्ये टेकली आणि बँकेतून परत येण्याच्या वेळेला घरी परतली. मोकल गेले होते. शांता, शशांक हसून शांताचं स्वागत करीत म्हणाला, मी आज खूप दमलो आहे ग. माझ्याकडे एक मोठी अवघड केस आली आहे. थोडी विस्की घेतली तेव्हा बरं वाटलं बघ. मला जरा ब्लॅक कॉफी हवे. शांता नंदनला भेटण्याकरिता रजा काढून माहेरी जायची. तशीच ती सासरीही जायची. तिचे सासरे ओकसर आणि तिचे वडील लिमये सर हे परिचित होते. शशांकने शांताला मागणी घातली. ती लिमये सरांनी अगत्यपूर्वक स्वीकारली होती. ती शशांककडे पाहून नव्हे, तर शशांक हा ओकसरांचा मुलगा आहे म्हणून. तुळशीत भांग उगवू शकते हे लिमये सरांच्या हिशेबात नव्हतं. शिक्षकांचे हिशेब सरळ असतात, म्हणून ते व्यवहारात चुकतात. ओकसर एकटेच होते, गावी एकटेच राहत होते. शशांकची आई शशांकच्या लग्नापूर्वीच निधन पावली होती. शांताने शशांकला किती वेळा सांगितलं होतं, बापू तिकडे एकटे राहतात, त्यांना इकडे का बोलवत नाहीस? शशांक म्हणायचा, आमचे बापू आणि मुंबईस येणार? नाव काढू नकोस. मी या विषयावरती त्यांच्याशी कमी वेळा का बोललो असेन, पण त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं. ते संतापतात. मालकीच्या घरात पत्नीच्या स्मृतीवर जगतो आहे हे पाहवत नाही का तुला, असं विचारतात. मला मुंबईला येण्याचा आग्रह तू का करतो आहेस याची शशांक मला कल्पना आहे. मला महिना 1000 रुपये पाठवायला लागतात. ते तुला वाचवायचे आहेत असा आरोप करतात. शांता,
आमचे बापू म्हणजे तुझे नाना नाहीत ग. आमचे बापू आग आहेत, वादळ आहेत, प्रलय आहेत. तू या विषयावरती त्यांच्याशी एकदाही बोलू नकोस. तुला नंदनची शपथ आहे. महिना 1000 रुपयांच्या ऐवजी मी 1500 पाठवणार आणि मोकळा होणार. मी हे पैशांकरिता करत नाही. एवढं बापूंना समजलं आणि पटलं तरी खूप झालं. शशांक मोकर यांच्या विस्की मँगोलाच्या नाट्यप्रवेशानंतर शांता माहेरी गेली तेव्हा तिने शशांकने घातलेली नंदनची शपथ विचारपूर्वक मोडली. शांता बापूंच्या बरोबर शशांक या विषयावरती बोलली. बापूंनी मुंबईला यावं. बापू जर मुंबईस आले तर नंदनला मी मुंबईस आणू शकेन. बापूंनाही एकटं राहावं लागणार नाही. हाताने करून खावं लागणार नाही. मात्र बापूंनी मुंबईला यावं हे सुचवण्यात महिन्याचे 1500 रुपये वाचण्याचा आपला हेतू नाही. मुख्य म्हणजे संतापू नका, रागावू नका. ब्लड प्रेशर तर मुळीच वाढवून घेऊ नका. वाटलं तर या वगैरे सर्व शांताने मनापासून व आपुलकीने बापूंना सांगितलं. शांताचं बोलणं ऐकून बापू खो खो हसले. शांता, मला ब्लड प्रेशर आहे असं तुला शशांकने सांगितलं? शशांक मला फसवतो. तुझ्या आई वडिलांनाही फसवतो आणि तुलाही फसवतो आहे तर. बापू हसता हसता गंभीर झाले. शांता, मी तुझ्याशी बोलणार आहे ते शशांकला केव्हाही कळून देऊ नकोस. तू हा विषय काढलास म्हणून मी बोलतो आहे. एरवी मी बोललोही नसतो तुझ्याशी हे. पण तू या विषयावरती माझ्याशी बोललीस हे जर शशांकला समजलं तर तो तुला छळेल. मग बापूंनी सत्यकथन केलं. बापूंची इच्छा मुलाकडे राहावं अशीच होती. कोणत्या वडिलांना उतार वयात एकटं राहावं वाटेल? बापूंनी आपली इच्छा शशांकला बोलूनही दाखवली होती. पण शशांकने मुंबईचं भीषण चित्र बापूंच्या पुढे उभं केलं. मुंबई म्हणजे प्रचंड वाहतूक, गजबजलेले रस्ते. मुंबई म्हणजे ब्लॉक संस्कृती, स्वतःपुरतं पाहणाऱ्या आणि शेजाऱ्याविषयी काडीचंही सोयरसुतक नसणाऱ्या 2 पायांच्या प्राण्यांची वस्ती. मुंबई म्हणजे प्रचंड महागाई. मुंबई म्हणजे अशुद्धता, भेसळ आणि प्रदूषण. शशांकने हात जोडून मला विनवलं. बापू, तुम्ही इथं सुखात आहात. सुखाचा जीव दुःखात लोटायचा विचारही मनात आणू नका हो. बापू म्हणाले, शांता, मला मुंबई म्हणजे काय आहे हे माहीत नाही असं या शशांकला वाटत असावं. मुंबईबाबत शशांक जे बोलला त्यात तथ्यही आहे. पण माझ्या दृष्टिकोनातून मुंबई म्हणजे माझा मुलगा, माझी सून, माझा नातू. पण मी जास्त बोललो नाही. मी मुंबईला येऊ नये ही शशांकची इच्छा आहे एवढं मला नीट समजलं. हे मत शशांकचं एकट्याचं आहे की तुलाही असंच वाटतं आहे हे जाणून घेण्याचा यत्न मी केला नाही. त्यातल्या त्यात एक चांगलं आहे. नंदन तुझ्या आई वडिलांकडेच आहे. त्याचा सहवास मला मिळतो. आता पैसे पाठवण्याबाबत. शशांक मला महिना 1500 रुपये पाठवतो असं म्हणतो. 1500 रुपये? शशांक मला एक छदामही पाठवत नाही. त्याचं कारण त्याने नवा मोठा ब्लॉक कर्ज काढून घेतला आहे म्हणे. तो त्या कर्जाचे हप्ते फेडतो आहे म्हणे. आणि मला पैशाची गरज नाही. माझी पेन्शन येत आहे. माझे गणिताचे वर्ग आजही उत्तम चालतात हो. शांता, तुला एक सूचना देतो. माझा मुलगा तुला माहीत आहे. तो लबाड आहे. तू तुझ्या नवऱ्यापासून जपून राहत जा. शांतानेही मन उघडं केलं होतं. बापू, ब्लॉक मी घेतला आहे. ब्लॉकचे पैसेही मीच फेडते आहे. हे समजल्यावरती मात्र बापू थक्क झाले. बापूंची भेट झाली आणि शशांकच्या असली रूपाविषयी शांताला संशय म्हणून उरला नाही. एक चैनी, स्वार्थी, स्वतः पलीकडे विचार न करू शकणारा ऐदी पुरुष नवरा म्हणून आपल्या गळ्यात बांधला गेला आहे हे शांताने ओळखलं. या नवऱ्याबरोबर आपली जन्मकैद आहे तर, आणि ही सजा भोगूनच संपवली पाहिजे. दुसरा आपल्याकडे पर्यायच नाही. सुदैव की या कैदेत काही जमेच्या बाजू आहेत. स्वतःच्या सुखात भागीदार नको, सुखात कमतरता पडू नये म्हणून का होईना हा नवरा आणखी मुलं जन्माला घालणार नाही. नंदनवरच थांबणार आहे. नशीब आपलं की याच्या मुलाची आई होण्याचं आपलं पाप एकावरच थांबणार आहे. स्वतःच्या स्वार्थापोटी का होईना या नवऱ्याने आपल्याला शिकवलं, नोकरी धरण्यासाठी उत्तेजन दिलं आणि आपल्याला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी केलं. किती उत्तम झालं हे.
या नवऱ्याच्या पैशावर आपल्याला जगावं लागणार नाही हेही खूपच झालं आहे. आणि ब्लॉगसाठी कर्ज काढायला लावून या नवऱ्याने आपल्या डोक्यावर आपल्या मालकीचं नवे कर्जाचं छप्पर उभारून दिलं आहे. या नवऱ्याने हेही काही कमी केलं नाही. या मोबदल्यात आपल्याला या नवऱ्याला जन्मभर सांभाळायचं आहे. सांभाळू की. नवऱ्याला सांभाळायची खरं तर आपली इच्छा नाही, पण नंदनच्या पित्याला सांभाळू. हा शशांक आज ना उद्या बदलेल का? आज तो आपले पैसे स्वतःवरती उधळतो आहे, पण काळ पालटेल तशी त्याला उपरती होईल का? आज तो आपले पैसे स्वतःसाठी स्वतःच्या नावावर शिल्लक टाकतो आहे, तशी ती कुटुंबाची शिल्लक आहे. पैसे आपले शिल्लक पडले काय किंवा शशांकचे पडले काय, अर्थ तोच. पण आपले पैसे शशांक कुटुंबासाठी वापरेल का? तशी शक्यता नाही. नसती आशा धरू नये. हा काही चुकीच्या वाटेला भरकटलेला नवरा नाही. याने विचारपूर्वक आखणी करून पापाचा मार्ग जवळ केला आहे. या नवऱ्याचा भरवसा धरणं म्हणजे निखाऱ्याकडून थंडोसा मागण्यासारखं आहे. हा संसार एकटीचाच आहे असं आपण समजायचं आणि आपणच तो चालवायचा. एखादीचा नवरा लग्नानंतर अपंग होतो, कायम अंथरुणावरती खिळून असतो. अपंग नवऱ्याची शुश्रूषा करत ती स्त्री घरसंसार चालवते. आपला नवरा स्वतः पुरतं तरी पाहतो, अंथरुणावरती पडून नाही हेच खूप झालं आपणाला. आता बापूंना व नंदनला इकडेच बोलवून घ्यावं. घरात आणखी 2 माणसं वाढवावीत, म्हणजे या नवऱ्याचा आणि आपला सहवास तेवढाच कमी होईल. कमीत कमी आपला नवरा स्त्रीच्या बाबतीत छंदी फंदी नाही, हेही आपलं भाग्यच आहे म्हणायचं. शांता असा विवेक मनात बाळगून आपला संसार चालवत होती. गेले वर्षभर शशांक या नवऱ्याच्या तोंडून ती कुसुमताई व तिचा मुलगा रोहन यांच्याविषयीच्या वार्ता ऐकत होती. म्हणे कुसुमचा नवरा शाळेत शिक्षक होता, तो निधन पावला. शशांक कुसुमच्या मागे उभा राहिला व शाळेला खास अपवाद करायला लावून शशांकने कुसुमला शाळेत शिपायाची नोकरी मिळवून दिली. कुसुम फारशी शिकलेली नव्हती, त्यामुळे तिला शिपायाचीच नोकरी देववणं शक्य होतं. घरमालकाने कुसुमकडून राहती जागा खाली करून मागितली. घरमालकाची पोरं तरुण होती आणि वर टगी होती. कुसुम दिसायला नीटच होती. घरमालकाची मुलं कुसुमला नीट सुखानं जगू देत नव्हतीत. शशांक ओक साहेब हे वकील पुन्हा शशांकच्या बाजूने उभे राहिले. कुसुम ही शशांकची अशील झाली. वकिलांना देण्यासाठी कुसुमकडे पैसे नव्हते. घरमालकांच्या गुंडगिरीला कुसुम कंटाळली होती. ओक वकिलांनी घरमालकाशी वकिली वाटाघाटी केल्या. भाडे नियंत्रण कायद्याखाली कुसुमताईंना संरक्षण आहे आणि ते संरक्षण मी त्यांना मिळवून देणारच, हे वकील साहेबांनी ठणकावून सांगितलं. वकिलांचं बोलणं घरमालकांना नीट समजलं. ते तडजोडीला तयार झाले. कुसुमताईंनी जागा सोडली तर घरमालकांना भला मोठी पागडी मिळणार होती. ओक वकिलांनी त्या पागडीचा अर्धा हिस्सा मागितला. कुसुमताई निराधार होत्या, विधवा होत्या. घरमालकांनी निराधार विधवेला मदत करण्याचं पुण्य जोडावं असंही शशांकने वकील म्हणून नव्हे तर माणूस म्हणून त्यांना सुचवलं. आपण एका स्त्रीला बहीण समजून किती मदत करत आहे हे शशांक घरी शांताला ऐकवत असे. त्यामुळे शांताला हे कुसुम प्रकरण तसं माहीत होतं. कुसुमला 2 पैसे मिळाले. कुसुमने आपल्या पैशातून शिवणाचं मशीन विकत घेतलं. त्यासाठी शशांकने पुढाकार घेतला होता. शशांकने उरलेली रक्कम मुदतीच्या ठेवीत गुंतवून दिली होती. कुसुमताईच्या राहण्याचा प्रश्नही शशांकने सोडवला होता. लग्नापूर्वी शशांकच्या चाळीत 2 खोल्या होत्या. ब्लॉक झाल्यावरही शशांकने त्या आपल्या ताब्यातच ठेवल्या होत्या. त्या खोल्यांमध्ये शशांकने कुसुमताईंना आसरा दिला. शाळेची नोकरी, पागडीच्या रकमेचा अर्धा हिस्सा आणि राहायला 2 खोल्या, हे सर्व शशांकने 1 पैसा न घेता कुसुमला मिळवून दिलं होतं. शशांक सारखी मतलबी व्यक्ती एवढं चांगलं वागते आहे याचं शांताला तसं आश्चर्यच वाटलं होतं. पण शांताने मनाचं समाधान करून घेतलं होतं की कुसुमचे ग्रह बरे आहेत. ते ग्रहच शशांककडून तिला मदत मिळवून देत असावेत. काळजी ओकणारा दिवा थोडा मिणमिणता प्रकाशही देतोच की. शशांकच्या हातून हे पुण्यकृत्य अपवाद म्हणून घडत असेल. हेही खरंच होतं
की शशांकचं स्त्रीविषयक गैरवागणं शांताच्या कानी आलं नव्हतं. आणि त्याहून खरं म्हणजे कुसुम विषयीची ही सर्व हकीकत शशांकच शांताच्या कानावर आपणहून घालत होता. आणि त्याहून खरं म्हणजे कुसुम विषयीची ही सर्व हकीकत शशांकच शांताच्या कानावर आपणहून घालत होता. शशांकच्या मनात खोट असती तर त्याने कुसुम कथा घरातच गायली नसती. पण शनिवारी सकाळी सकाळी येऊन शांताकडे कुसुमने आपलं मन मोकळं केलं. केल्या मदतीचा शशांक कुसुमकडून मोबदला मागत होता. शशांकने कुसुमला सांगितलं, कुसुम, तुझा माझा कसला संबंध आहे? ना नात्याचा ना गोत्याचा. रवींद्र साने हे शिक्षक अचानक वारले व त्याची तरुण नीटच पत्नी उघड्यावर पडली आहे हे मला समजलं आणि मी मदतीला धावलो. मी तुला शाळेत नोकरी मिळवून दिली. त्यानंतर तुझ्यावरती संकट येतं केव्हा आणि मी मदतीला धावतो केव्हा असं मला होत असे. तेव्हाच तू विचार करायला हवा होतास. मी तुला घरमालकाकडून एवढी मोठी रक्कम मिळवून दिली. घरमालकाच्या गुंड मुलांपासून तुला वाचवलं. यामागे माझी काहीही अपेक्षा नसेल असं तुला वाटलंच तरी कसं? तुला राहण्याची जागा नाही हे ध्यानी आल्यावर माझी ही चाळीतील जागा मी तुझ्या स्वाधीन केली. हे सर्व मी आखणी करून केलं. कारण मला तू आवडली होतीस. मला तू हवी होतीस. माझं सांसारिक जीवन दुःखाचं आहे, अपुरं आहे. माझ्या बायकोचं उणं-दुणं मी तुझ्याजवळ उघड करू इच्छित नाही. पण माझी पत्नी स्त्री म्हणून निरुपयोगी आहे. तिचा आजारच तसा आहे. म्हणून तर मी माझ्या मुलाला नंदनला त्याच्या आजोळी ठेवलं आहे. माझ्या पत्नीवर खूप इलाज केले, पण ती स्त्री उरलेली नाही. केवळ नाईलाजाने स्त्री सुखासाठी मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. पण मला माझ्या पत्नीबरोबर घटस्फोट घ्यायचा नाही. कारण आजारीपण हा काही शांताचा गुन्हा नाही. मला घटस्फोट सहज मिळेल. पण घटस्फोट घेणं, शांताला वाऱ्यावर सोडणं माणुसकीला सोडून होईल. मात्र मी जरी तुझ्याशी लग्न करणार नसलो तरीही तुझा दर्जा, तुझं माझ्या मनातील स्थान पत्नीचंच राहील. मी मुलं होऊन देणार नाही. आपण आपला संबंध उघड करायचा नाही. मात्र तुला हे मान्य नसेल तर तुला माझी जागा सोडावी लागेल. तुला माझ्या जागेत आणण्यामागे माझी स्पष्ट योजना होती की मला पत्नी हवी होती. तू माझ्या जागेत राहायला येण्यासाठी मला तुझा विश्वास मिळवणं जरुरीचं होतं. कुसुमने शशांककडून हे रोखठोक बोलणं ऐकलं आणि ती घाबरून गेली. या बोलण्याचा अर्थ कुसुममधील स्त्रीला स्पष्ट समजला. शशांक तिला बाई म्हणून ठेवणार होता. शांता कोणत्या तरी दुर्धर रोगाने आजारी आहे आणि म्हणून शशांक या मार्गाचा अवलंब करतो आहे हे सहानुभूतीने विचारात घेऊनही कुसुम या मार्गावरती पाऊल टाकायला तयार नव्हती. शांताला घटस्फोट देऊन कुसुमशी विवाह करून शांताला सांभाळण्याचा प्रस्ताव कुसुमला कदाचित वावगा वाटला नसता. कुसुम चाळीतील मोकल वहिनींच्याकडे पोचली. मोकल वहिनींनी मोकलजवळ त्यांच्या मित्राचं गुणगान केलं. मोकलने कुसुमला सल्ला दिला, कुसुमताई, तुम्ही ताबडतोब शांता वहिनींच्याकडे जा. शशांकने तुम्हाला सांगितलं त्यातील प्रत्येक शब्द खोटा आहे. शशांक ओक हा माझा मित्र तुम्हाला फसवतो आहे. मात्र शशांक नाही याची खात्री करून घ्या आणि मगच जावा. मोकलने आपल्या परीने कुसुमला माहिती दिली. शांता वहिनीच तर संसार चालवत होत्या. या संसारात शशांक तंबूत उंट घुसावा तसा घुसला होता आणि शशांक शांता वहिनींनाच उद्ध्वस्त करू पाहत होता. सरळ मनाचा मोकल विलक्षण संतापला होता. कुसुमताई, शांता वहिनी देवी आहे देवी. तीच तुम्हाला वाचवेल. मोकलने खात्री दिली होती. आपण आपलं कामजीवन योजनापूर्वक आखणी करून कसं सुखाचं केलं आहे हे या शशांकने जरुरी नसताना हीन पातळीवरून मोकलला विस्ताराने सांगितलं होतं. आणि हा शशांक नसलेलं व्यंग व आजारपण शांता वहिनींना चिकटवत होता. कृतघ्न कपटी लेकाचा. मोकल वहिनींनीही कुसुमला समजावलं होतं. शांतासारखी गुणी स्त्री मिळणार नाही. शशांक तिच्याविषयी भलतं सलतं सांगतो आहे. कुसुमताई, शांताकडे जा. तिचा तळतळाट घेऊ नका तुम्ही. शशांक विषयी शांताच्या मनात प्रेमभावना उरलेली नव्हतीच. कर्तव्याचीही भावना नव्हती. पण प्राप्त परिस्थितीत नवरा बायकोचं नातं झुगारून देऊनही काही साधण्यासारखं नव्हतं.
उलट नंदनचा विचार मनात धरून हे नवरा बायकोचं नव्हे तर नरमादीचं नातं चालू ठेवणं हे कमी यातनाचं व कमी गैरसोयीचं आहे या कटू निर्णयाला शांता आली होती. पण कुसुमने जे सांगितलं ते ऐकल्यावर मात्र शांताच्या मनात शशांक विषयी एकमेव भावना बाकी उरली निर्माण झाली. न्यायाधीशाच्या मनात गुन्हेगाराविषयी असते ती. शशांक हा गुन्हेगार आहे. पत्नी म्हणून घरात आणलेल्या स्त्रीवर वेठ बिगार याने बलात्कार लादणारा म्हणून गुन्हेगार. पत्नीची फसवणूक करून तिच्या उत्पन्नावरती जगणारा आयतोबा म्हणून गुन्हेगार. नंदन या पोटच्या पोराला हक्काचा अन्न वस्त्र निवारा नाकारणारा स्वार्थी बाप म्हणून गुन्हेगार. बापूंसारख्या सज्जन पित्याविषयीचा आपलं पुत्र कर्तव्य विसरणारा कृतघ्न पुत्र म्हणून गुन्हेगार. आणि अडचणीत सापडलेल्या कुसुमसारख्या निराधार स्त्रीकडून दिलेल्या मदतीबद्दल देहाची किंमत मागणारा कामांध गुन्हेगार. या गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा आपण द्यावयाला हवी. ती शिक्षा आखणी करून व योजनाबद्ध रीतीने द्यावयास हवी. शांतातील न्यायाधीशाने निर्णय घेतला. मंगळवारची सकाळ उजाडली. शशांक परतला. दिवाणखान्यात त्याने पाऊल टाकलं आणि तो चमकला, नाराजही झाला. एरवी हा दिवाणखाना किती व्यवस्थित, लखलखीत व नीटनेटका असतो. आज दिवाणखान्यात बांधाबांध केलेल्या सामानाचे 4 मोठाले बोजे दिसत होते. शशांकला सर्व व्यवस्थित हवं असे. कोणाचं हे सामान? आपल्याकडे कोण आला आहे? शशांकने नवऱ्याच्या आवाजात वकील मिसून चढ्या आवाजात शांताला प्रश्न विचारला. नाही, कोण आलं नाही, पण तू जाणार आहेस. हे सर्व सामान तुझंच आहे. मी बांधून ठेवलं आहे सगळं. काय? मी जाणार आहे म्हणजे? मी योग्य तेच बोलते आहे. तू माझा ब्लॉक सोडून तुझ्या सामानासह चाळीतल्या तुझ्या जुन्या 2 खोल्यांत राहायला जाणार आहेस. अच्छा, म्हणजे ही या कुसुमताईने लावली तर. कवडी किमतीची बाई ती. मी तिला मदत केली. मदत करणाऱ्या हाताला डसण्या इतपत ती कृतज्ञ निघाली तर. तिने तुझ्या कानात गरळ ओतलं आणि तिचं ऐकून तू मला तिच्याबरोबर राहायला सांगते आहेस? शशांक, तू तिच्याबरोबर राहायचं नाहीस. तशी तिची मुळीच इच्छाही नाही. कुसुम व रोहन माझ्या बरोबर राहणार आहेत. राहणार आहेत असं चुकून म्हणाले. राहत आहेत ते. तुझी ऑफिसची खोली मी कुसुमला व रोहनला दिली आहे. कुसुम आता या क्षणी या ब्लॉकमध्ये तुझ्या खोलीत आहे. तू कुसुमशी जे जे बोललास ते ते शब्दशः कुसुमने मला लिहून दिलं आहे. कुसुमच्या शाळेचे मुख्याध्यापक, शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष, आपल्या हाऊसिंग सोसायटीचे कार्यवाहक व तुझे मित्र मोकल या साऱ्यांच्या यावर साक्षीदार म्हणून सह्या आहेत. मी फोनवरून माझ्या नानांनी तुझ्या बापूंना काल रात्री सर्व कळवलं आहे. ते उद्या सकाळपर्यंत इथं येऊन पोहोचतील. ते आल्यावर तू त्यांच्याशी बोल. शशांक, माझा निर्णय पक्का आहे व अखेरचा आहे. तू यापुढे माझ्या बरोबर राहणार नाहीस. शशांक, मी कोणताही निर्णय घाईघाईने घेतलेला नाही. गरिबा घरची हुशार मुलगी पत्नी म्हणून आणायची. तिला शिकवायचं, तिला नोकरीला लावायचं, तिच्या पैशाने ब्लॉक घ्यायचा, तिच्या जीवावर आयुष्यभर सुखात राहायचं. ही तुझी आखणी व योजना तुझ्या दृष्टिकोनातून परिपूर्ण होती. त्यात एकच दोष होता. ती पापावर, अनितीवरती आधारलेली होती. तुझी योजना ही एका गुन्हेगाराची योजना होती. गुन्हेगार एक तरी चूक करतोच. ती तू केलीस. गुन्हेगाराला बढाई मारावी वाटते. एक गुन्हा पचला की दुसरा गुन्हा करावासा वाटतो. तू तुझ्या योजनेविषयी मोकल जवळ विस्की पिताना बढाई मारत होतास. त्या दिवशी मी बँकेतून बरं वाटत नव्हतं म्हणून लवकर घरी परतले होते. आतल्या बेडरूम मध्ये शांतपणे विश्रांती घेत होते व श्रांत मनाने तुझी परिपूर्ण योजना ऐकत होते. ती तुझी पहिली चूक होती. एक पाप पचल्यावरती तू कुसुमच्या दिशेने आखणी करून पापाचं पाऊल टाकलंस. ती तुझी दुसरी चूक झाली. तुझी योजना आखणी मला नामंजूर आहे. मात्र कुसुमला आधार देण्याचा तुझ्या योजनेतील एकमेव न सडलेला भाग मी स्वीकारते आहे. मी कुसुमला आधार देणार आहे. यापुढे बापूंना महिना 1500 रुपये पाठवू नकोस. तू पाठवतोस व ते त्यांच्यापर्यंत कधीही पोचत नाहीत रे. मी बापूंशी बोलले आहे. शांताने काय काय कसं कसं बोलायचं हे ठरवलं होतं. त्याप्रमाणे सर्व बोलून झाल्यावर कुसुम बाहेर आली.
ठरल्याप्रमाणे व योजल्याप्रमाणे कुसुमच्या हातात चहाचे 2च कप होते. एक तिच्या शांता वहिनींकरिता आणि एक तिच्यासाठी. कुसुम 2 कपच घेऊन आली. शांताने केलेल्या आखणीत शशांकरिता तिसरा चहाचा कप नव्हता. शशांकचा या घराबरोबरचा अन्नोदकाचा संबंध शांताने निश्चयाने कायमचा संपविला होता.